नेता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 25 दिवस पूर्ण होत आहेत, मात्र तरी देखील या प्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरारच। या आरोपींच्या शोधासाठी सीआयडीचे 9 पथकं आणि 150 पोलीस कर्मचारी या संशयितांच्या मागावर आहेत। तर केज पोलीस ठाण्यामध्ये 7 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। त्यातील 4 आरोपींना सीआयडीच्या पथकांनी अटक केली असून उर्वरित 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। त्यांचा शोध आता सीआयडी आणि पोलीस घेत आहेत। या आरोपींच्या अटकेसाठी देशमुख कुटुंबासह ग्रामस्थ देखील आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 25 दिवस पूर्ण झालेले आहेत। तर त्यांचा शवविच्छेदन अहवाल आपण पाहूयात। संतोष देशमुखांची छाती, डोकं, हातपाय, चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या। जबर मारहाणीमुळे चेहरा आणि डोळ्याचा भाग काळा निळा झालेला होता। मारहाणीमुळे संतोष देशमुखांच्या शरीरामध्ये अतिरिक्त रक्तस्राव झाला। हॅमरेज आणि शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीजमुळे देशमुखांचा मृत्यू झाला। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरातांनी ही माहिती दिली आहे। तर घटनाक्रम आपण पाहूयात। 9 डिसेंबरला देशमुख केजमधून त्यांच्या गावाकडे परतत होते। शिवराज देशमुख गाडी चालवत होते। संतोष देशमुख शेजारी बसलेले होते। शिवराज देशमुख हे त्यांचे आतेभाऊ आहेत। डोणगावच्या टोलनाक्यावर एका चारचाकीने देशमुखांची गाडी अडवली। गाडीतून 5-6 जण खाली उतरले। त्यांच्याकडून देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। आरोपींनी संतोष देशमुखांना गाडीतून खेचून मारहाण केली। मारहाणीनंतर देशमुखांना गाडीमध्ये टाकून घेऊन गेले। अपहरणानंतर संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। हा सगळा घटनाक्रम त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार आहे। तर 9 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। सरपंचांचे भाऊ त्यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांमध्ये 7 जणांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। 10 डिसेंबरला जयराम चाटी आणि महेश केदार या दोघांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली। 11 डिसेंबरला प्रतीक घुलेला पुण्यातील रांजणगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं। 11 डिसेंबरला विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 13 डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। 18 डिसेंबरला देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला पोलिसांनी अटक केली। 21 डिसेंबरला पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली। 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला। 31 डिसेंबरला वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।